नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजेच ग्रुप ए साठी आपल्याला ऍडमिशन घ्यायची आहे व आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट झालेली आहे. तर आता रजिस्ट्रेशन प्रोसेस केल्याच्या नंतर पुढे काय आणि आता कुठल्या प्रोसेसेस आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्वाची ती म्हणजे की आज जे काही नोटिफिकेशन सीईटी सेल कडनं आलेले आहेत, जी काही SML म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी सीईटी सेलनी प्रोव्हाइड केली आहे, त्याच्यावर काय करायचं आणि त्याच्यानंतर पुढची फर्दर प्रोसेस आणि पुढचं शेड्यूल काय असणार आहे याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. सर्वप्रथम तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS साठी ऍडमिशन घ्यायचं होतं, त्यांच्यासाठीचं जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल आपण याआधी पण बघितलं होतं, परत एक वेळा त्याला रिवाइज करत आहोत. एक एक्सटेन्शन आपल्याला यासाठी मिळालं होतं की ज्यामध्ये 15 तारखेपर्यंत आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय करू शकत होतो. ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. पेमेंट पण आपण कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड हे पण आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर यालाच पॅरलल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सीईटी सेलनी कंप्लीट केलं होतं. आतापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे आपल्याला ज्यावेळेस कॉलेज अलॉट व्हायचं त्यावेळेस त्या कॉलेजला व्हायचं, पण यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सीईटी सेलनी ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे व त्याचीच प्रचिती किंवा त्याच रिझल्ट म्हणजे असं की यावेळेस जी काही मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे, जी काल रात्री उशिरा डिस्प्ले झालेली आहे, या लिस्टमध्ये आपल्याला दिसत आहे की काही करेक्शन्स किंवा काही डॉक्युमेंट रिमार्क्स, रेड कलरचे रिमार्क्स आपल्याला या मेरिट लिस्टमध्ये दिसून येत आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम जे रिमार्क आहे ते डोमेसाईल आणि NCL परत अपलोड करायला त्यांनी सांगितलेलं आहे. काही जणांना कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स पण परत अपलोड करायला सांगितलेले आहेत. तर ते यासाठी सांगितले जात आहेत कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे जे पहिल्या सिस्टीम मध्ये म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत कॉलेज लेवलला व्हायचं, कॉलेज अलॉट झाल्यावर व्हायचं, हे तुमचं ऑनलाईन पद्धतीने सीईटीनी पहिलेच ऑनलाईन मोड मध्ये केलेलं आहे. त्यामुळे तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी रात्री उशिरा डिस्प्ले झालेली आहे त्यामध्ये ज्यांच्या काही करेक्शन असतील तर त्या करेक्शन मध्ये त्यांनी रिमार्क टाकलेले आहेत की तुम्हाला हे डॉक्युमेंट्स परत अपलोड करावे लागतील म्हणून. तर मग आतापर्यंत जे काही आपलं शेड्यूल्स आहेत 18 तारखेपर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंतचं, तर की ज्यामध्ये आपल्याला आपली मेरिट लिस्ट ही डिस्प्ले झालेली आहे. ही मेरिट लिस्ट कशी चेक करायची, काय करायचं याच्याबद्दलची व्हिडिओ आपण टाकलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, स्पेशल रिझर्वेशन तुमचं काही असेल तर ते रिझर्वेशन बघून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं कॅन्डिडेट टाईप काय ते चेक करायचं आहे, जेंडर चेक करायचं आहे व आपण जे काही डिटेल्स टाकले होते ते सगळे व्यवस्थित आलेले आहेत का ते एक वेळा चेक करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये जर काही ग्रीव्हन्सेस म्हणजेच त्याच्यामध्ये जर काही करेक्शन आपल्याला करायचे असतील तर 19 आणि 20 या 2 दिवसामध्ये आपण करू शकतो. त्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे जे करेक्शन आहेत ते फक्त डॉक्युमेंटसाठी आलेले आहेत. डॉक्युमेंट अपलोड करत असताना त्यांना जे काही प्रॉब्लेम आले होते किंवा जे डॉक्युमेंट त्यांचे अपुरे असल्यामुळे त्यांनी जे काही रिसिप्ट अपलोड केल्या होत्या तर तेच करेक्ट त्यांना आता त्यांचे सर्टिफिकेट हे अपलोड करणं गरजेचे आहेत. या व्यतिरिक्त तर कुठल्याच प्रकारचे करेक्शन्स विद्यार्थ्यांचे आलेले नाहीयेत. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की आपल्या आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले झालेली आहे आणि 19 व 20 या 2 दिवसामध्ये आपल्याला जे काही करेक्शन्स किंवा काही असे पण विद्यार्थी असू शकतात की ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन मधून आलेली आहे, मात्र आता त्यांच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे तयार झालेलं आहे आणि ते तयार असल्यामुळे तुम्ही ते अपलोड करून तुमची कॅटेगरी जर तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. एक वेळा काय फायनल मेरिट लिस्ट जी काही 21 तारखेला डिस्प्ले होणार आहे. एक वेळा फायनल मेरिट लिस्ट आली तर त्याच्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारचे चेंजेस आपल्या मेरिट लिस्ट मध्ये किंवा आपल्या कॅटेगरीमध्ये करता येत नाही किंवा आपल्या कॅन्डिडेट टीचर मध्ये करता येणार नाहीयेत. त्यामुळे 19 व 20 हे 2 दिवस आपल्याला दिलेले आहेत. या 2 दिवसामध्ये जर तुम्हाला कुठले पण चेंजेस तुमच्या अप्लिकेशन मध्ये करायचे असतील, मग ते कॅटेगरी रिलेटेड असो, तुमच्या नेम रिलेटेड असो, तुमच्या जेंडर रिलेटेड असो, तर हे तुम्हाला करता येणार आहेत. एक वेळा 21 तारखेला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली की त्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारचे चेंजेस हे आपल्या अप्लिकेशन मध्ये करता येणार नाही आहे. तर याप्रमाणे 19 व 20 या 2 दिवस आपल्याला जर काही करेक्शन करायचे असतील तर महत्वाचे आहेत.
20 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे व त्यानंतर सायमल्टेनियसली 21 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स समजणार आहे. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, की याआधी पण मी तुम्हाला सांगितलंय. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती किती कॉलेजेस यावर्षी सँक्शन झालेले आहेत व त्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज किती सीट्स अवेलेबल आहेत हे आपल्याला या सीट मॅट्रिक्स मध्ये समजणार आहे. व या सीट मॅट्रिक्सच्या आधारे एक वेळा जर आपल्याला समजलं की आपल्या कॅटेगरी वाईज किती सीट्स महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, तर त्यानुसार मग आपण प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतो, की ज्याला ऑनलाईन चॉईस किंवा प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस आपण म्हणतो, की जी 22 आणि 24 तारखेला होणार आहे. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्ट्रेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांचं आपण ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या आधारे प्रेफरन्स लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट बनण्यासाठी आजपासून सुरुवात करणार आहोत. तुमचा जो काही एसएमएल आलाय, कॅटेगरीचा एसएमएल आलेला आहे, त्या एसएमएल नुसार तुम्ही कोणते कोणते चॉईसेस टाकायला पाहिजे, कसे टाकायला पाहिजे, का बरं टाकायला पाहिजे व त्यासोबत काय क्रायटेरिया त्यासोबत राहणार आहे, या सगळ्यांची लिस्ट, प्रेफरन्स लिस्ट ही आता उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या रजिस्टर कॅन्डिडेटची आम्ही आजपासून करायला घेणार आहोत. आज उद्या 2 दिवसामध्ये ती कंप्लीट होईल. म्हणजे 21-22 तारखेपासून तुम्हाला ती लिस्ट देणं चालू होईल व 22 ते 24, 22, 23, 24 अशा 3 दिवसामध्ये आपल्याला ती ऑनलाईन पद्धतीने पोर्टलला लॉग इन करून तुमची चॉईस प्रेफरन्स लिस्ट भरायची आहे. एक वेळा का फिजिकली आपण कागदावरती बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील ते तुम्ही केलेत आणि त्याच्यानंतर फायनल डिस्कशन केल्याच्या नंतर आपली ही प्रेफरन्स लिस्ट फायनल होणार आहे व त्यानंतर आपण ती ऑनलाईन पद्धतीने पोर्टलला भरणार आहोत. 22 आणि 24 तारखेला 22 ते 24 या 3 दिवसामध्ये आपण ती प्रेफरन्स लिस्ट ऑनलाईन पद्धतीने भरली की 25 तारखेला डिक्लेरेशन ऑफ कॅपराउंड 1 म्हणजेच काय, इथे रिझल्ट म्हणायचा आहे त्यांना. कॅपराउंड 1 चा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे. म्हणजेच आपल्याला 25 तारखेला माहित होणार आहे की आपला नंबर हा कुठल्या कॉलेजेसला लागलेला आहे, तो लागला आहे की नाही लागलेला आहे. आणि 25 तारखेला तुम्हाला एक वेळा जर अलॉटमेंट झाली, ज्या ज्या विद्यार्थ्यांना 25 तारखेला अलॉटमेंट होईल अशा विद्यार्थ्यांना 26, 27, 28, 29, 30 या 5 दिवसामध्ये तुम्हाला फिजिकली जॉईनिंग करायची आहे, की जिथे अलॉटेड कॉलेज असेल तिथे. तिथे तुम्हाला ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत व रिक्वायर्ड फीज डीडी, जो काही डीडी तुमचा असेल तो डीडी तिथे त्या कॉलेजच्या फीजचा काढायचा आहे. ते कसं काढायचं, काय काढायचं याचा पण डिटेल्स व्हिडिओ आणि ऑडिओ मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. आणि डॉक्युमेंट्स काय काय घेऊन जायचे त्याच्याबद्दल पण डिटेल्स व्हिडिओ, ऑडिओ आपण ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत. मात्र ज्या ज्या विद्यार्थ्याला 25 तारखेला सीट अलॉट होईल अशा विद्यार्थ्यांना 26 ते 30 हे फिजिकली त्या कॉलेजला जाऊन आपली ऍडमिशन ही बुक करावी लागणार आहे. तर अशा प्रकारचं हे शेड्यूल इथून पुढचं एमबीबीएस व बीडेकच्या ऍडमिशनचं राहणार आहे. तत्पूर्वी जे 2 दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत ते म्हणजे 19 आणि 20 ज्यांना पण काही करेक्शन आपल्या ऍप्लिकेशन मध्ये करायचे असतील तर हा ग्रेव्हियन्स पिरियड सीईटी सेलनी आपल्याला दिलेला आहे. त्या 19 व 20 या 2 दिवसामध्ये तुम्हाला हे तुमचे ग्रेव्हियन्सेस कंप्लीट करून त्या कॉलेजला त्या ग्रेव्हियन्सेस आपल्या ऑफिसला, उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला येऊन तुम्ही कंप्लीट करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या लॉग इन मधनं तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त एमबीबीएस बीडीएसच्या ऍडमिशन शेड्यूल बद्दल किंवा पुढच्या प्रोसेस बद्दल तुम्हाला काही अडचणी किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही केव्हा पण आम्हाला कॉल करू शकता किंवा प्रत्यक्षात उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करून तुम्ही तुमच्या क्युरीज दूर करून घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.